समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडामार्ग मिलिंद शेठ पाटील. दादा नमस्कार. नमस्कार. हिंद केसरी मैदान आणि भुंगाचा गटपास काय बोला? आनंद वाटतोय आणि सुंदर असं मैदान आयोजित केलं आहे. या मैदानाची अपेक्षा आपण पूर्ण वर्षभर प्रत्येक छोटा मोठाचा मोठा आणि प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग ज्याची अपेक्षा करतो तो आज मैदान चालू आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आणि देखणं मैदान या पेडगाव नगरीमध्ये संपन्न होतं आहे. चांगलं आनंद वाटतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला भुंगा गटपास झाला त्याच्यामध्ये आणखीन एक आल्यासारखं एक समाधान वाटतं आहे. बरोबर. खूप दिवस चर्चा होती कोण पळणार आणि चिमण्या काय बोला नियोजन कसं काय घडून आणलं? नियोजन झालेलंच होतं. आपले बाप्पू शेठ आहेत, आकिब शेठ आहेत, किसन शेठ मोराळचे आणि नाना यांनी सगळ्यांनी घडून आणलं आहे. अमित शेठ बाटले आहे चिमण्याचे मालक आणि शाकीरबाई यांचे सगळ्यांची चर्चा करून नियोजन घडलं आणि गाडी सुंदर पळाली. मी अजून बघितले नाही पण येता बरेचसे लोक चांगल्या शुभेच्छा देत होते. आनंद वाटत होता. या मैदानात येऊन आपण गट पास करतो त्याच्यामध्ये खूप समाधान आहे. बरोबर आहे. आणि अतिशय चर्चा करण्याची एक विषय झाला तो विठ्ठल नाना काय बोला? विठ्ठल नाना तर एवन ग्रीन आहेत आणि नानांनी सांगितलं शाकीरबाईला बसायला. नानाच बसणार होते. नाना बोलले तुम्हीच बसा बघू सेमी आणि फायनलला कसं काय करायचं. मग नानांनी स्वतःने शाकीरबाईला बसवलं आणि शाकीरबाईने गाडी आणली. बरोबर. आणि मला वाटतं गाडी पण खूप अंतरात झाली. मला वाटतं काटाकीट लढतही सुद्धा होतं पण भुंगाने खूप अंतरात गाठ काढला काय बोला? दोन्ही बैल चांगले पळणारे आहेत. एक माथ्याचे आहेत म्हणून सुंदर स्पीड लागला. पुढच्या रानाची बैल आहेत. पल्ला पण खूप लांबचा उराटीचा रान आहे त्याच्यामुळे छान गाडी पळाली. आणि बघा लढत होत राहते कधी कधी निर्विवाद वर्चस्व होतो. बैलगाडी क्षेत्र आहे जास्त हवेत जाऊ पण नाही पण सुंदर सगळ्या बैलगाड्यावाल्यांना पण मी शुभेच्छा देतो. बरोबर. कारण कुठेतरी आपण विजय झाल्यानंतर कुठेतरी जे हार झाले त्याला शुभेच्छा दिल्यानंतर त्याला पण चांगला वाटतं. बघा त्या मालकांना आपण शुभेच्छा दिल्या त्यांचा आशीर्वाद भेटतो आणि जे पराजित झाले त्यांना एक बळ मिळतो आणि बळ मिळाल्यानंतर परत पुढच्या मैदानात ते त्याच ताकदीने आणि यशस्वी होण्यासाठी दुसऱ्या मैदानात येतात. म्हणून आपण पहिला शुभेच्छा देतो आणि देव त्यांना पुढच्या मैदानामध्ये चांगली ताकद आणि जोश देव कारण की त्यांची बैलं पण पुढच्या मैदानामध्ये गटपास हो. बरोबर. भुंगा कधी आला इकडं? भुंगा गेल्या महिन्यातच आला 8 तारखेला. आल्यानंतर एक मैदान पण केला तिथे पण आपण 2 नंबरचे मानकरी ठरलो आणि पेडगावला आज दुसरा मैदान आल्यापासून आज पण आपण मैदानात आलो. मला वाटतं रात्री 2 ते 3च्या दरम्यानमध्ये पाऊस खूप पडला पण या मैदानाची वैशिष्ट्य अशी आहेत की पाऊस पडल्यानंतर सुद्धा मैदान होऊ शकतं आहे. आम्ही रात्री मी प्रवास करताना मी अपडेट घेतच होतो. आमची मुलं पण इकडे आली होती सगळे. पावसाचं प्रमाण होता पण ते इकडे हवा एवढी चालू असते त्याच्यामुळे पाऊस जास्त टिकत नाही आणि फाट्या अशा आहेत का पाणी थांबत नाही त्याच्यामुळे काहीच अडचण होत नाही पावसाची. आणि इथं रिमझिम पाऊस येतो आपल्यासारखासा दाट पाऊस येत नाही आणि त्याच्यामुळे माती पण इथली चांगली आहे आणि किती पण पाऊस आला तरी हा मैदान यशस्वी आणि सक्सेसफुलच होणार आहे. बरोबर आहे. आणि भुंगाचा हा पहिलाच पेडगावचा मैदान? गेल्या वर्षी पण भुंगा पेडगावला पळाला. आपला दॉर्लीचा हरण्या बबलू शेठचा हरण्या तो पण आपल्या घरातलाच बैल आहे. काही कारणास्तव आमचा जरा गडबड झाली त्याच्यामुळे थोडा सेमीला भुंगाला पराजित आणि ज्या गाडीने आम्हाला हे केलं पराजित केलं तीच गाडी ह्या मैदानाची गेल्या वर्षीची 1 नंबरची मानकरी ठरली आणि सेमीला आम्ही फक्त एकदम कट टू कट त्यांचा निकाल झाला होता. पण मला वाटतं ती सेमी कायम आठवणीत राहील. 100% बघा इंस्टाला मी बघत असतो ज्या टायमाला पेडगावचं मैदानाचं हे पडतो तीच एक सेमी टाकतात कारण की सुंदर असं स्पीड. कारण की आज बकासूर म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि बकासूरच्या समोर हारणं म्हणजे आपल्याला काय पश्चाताप नाही होत कारण की तो जितल्यानंतर मला तेवढाच आनंद होतो तेवढा भुंगा जितल्यावरती आनंद होतो कारण की तो एकमेव असा बैल आहे का तो काही घडून आणू शकतो. आणि तसंच आहे आज माझ्याकडूनही त्याला खूप शुभेच्छा त्या मैदानासाठी हॅट्रिकसाठी. बरोबर आहे. आणि आता काही दिवसापासून मी बघतोय ना मुलाखती खूप छान चालल्यात आणि माझ्याकडून अशी अपेक्षा असेल की असेच मुलाखती राहावं. 100% मुलाखती बघा जे आपण पेराल तेच वरती उगवणार आहे. आपण जर व्यवस्थित समोरच्याशी बोललो तर समोरचा पण आपल्याशी व्यवस्थित बोलणार. समोरच्यानी जर आपल्याशी अरेरावीची भाषा केली तर आपण पण नाही ऐकणार. आपण पण 100% प्रतिउत्तराला उत्तर देणार. पण आता संयमाचा खेळ चालला आहे मैत्रीपूर्ण खेळ चालला आहे. अशी सर्व गाडा मालकांना मी विनंती करतो बघा आणि ट्रोल करणाऱ्यांना विनंती करतो हे जे क्षेत्र चाललं आहे हे मैत्रीचं आणि भावबंदीचं क्षेत्र चाललं आहे. याला कुठंतरी वेगळा वळण देऊ नका. हा क्षेत्र असाच चालू द्या. सुंदर तुम्हाला प्रेक्षकांना आणखी चांगल्या लढती बघायला भेटते. बरोबर आहे. आणि कुठेतरी त्या दिवशी मी बबलू दादाची मुलाखत घेतली. राहुल दादाचा आणि मिलिंद दादाचा संबंध खूप चांगले होत चालल्यात. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आल्या होत्या? 100% बघा मी पण आज मथुरला पण शुभेच्छा देतो. तेही भुंगाला शुभेच्छा देतील आणि एकमेकांच्या नंदीवरती एकमेकांचं प्रेम 100% असतं. आमचंही प्रेम आहे
कारण की महादेवाचा नंदी आणि असंख्य चाहत्यांचा तो चाहता बैल आहे, म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो. भुंगा पण असंख्य चाहत्यांचा एक नंदी आहे, त्याच्यामुळे भुंगालावरती पण सर्व प्रेम करतात, त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही. बरोबर. कोरेगावचं मैदान झाला, कुठेतरी राहुल दादांच्या मुलाखती इथला मालशिरसचा मैदान झाला की उभरत्या सिताऱ्यामध्ये म्हणजे भुंगाचं सुद्धा नाव घेतलं. बघा मथुर नंतर कुठली बैलं जर उजेरत आहेत, भुंगा आहे, सैराट आहे, अशा खूप साऱ्या बैलांचा मुंबईचं नाव घेतलं. नाही बघा, प्रत्येकाचा काळ वेळ असतो. तो एक काळ होता, अपराजित बैल होता. वयाच्या हिशोबात आता थोडं स्पीड कमी लावतो. उगवते तारे आहेत आणि उगवत्या ताऱ्यांमध्ये भुंगा आहे, अशी असंख्य महाराष्ट्रातली बैल आहेत. असं नाही का मुंबईचीच बैल आहेत, महाराष्ट्रातली बैल आहेत. ही चांगली पळणारी आहेत. काय काय बैलं एवढी पळणार आहेत, त्यांच्या पैऱ्यांच्यामुळे ती लोकं थोडी दबून आहेत, पण ज्या टायमाला त्यांना चांगले पैरे मिळतील त्या टायमाला तीही उजेडत नाही. आणि आमचे प्रयत्न हेच चालू असतात, कुठल्या गोरगरिबाचा बैल जो चांगला स्पीडचा असेल त्याला आपला बैल देऊन, त्याला चर्चेत आणून, त्याला नावात आणून, म्हणजे जेणेकरून त्याचंही भविष्य चांगलं हो, हीच आमच्याकडून आम्ही प्रयत्न करत असतो. ज्या प्रकारे राहुल दादा तुमच्या भुंगाचा आणि तुम्ही मथुरचं नाव घेतात, लवकरच म्हणजे राहुल दादा आणि मिलिंद पाटील हे एकत्र गाडीवर लोकांना बघायचं आहे. बघूया ना, का असंख्य चाहत्यांचा प्रेम आहे दोन्ही बैलांवरती. प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी एकत्र येऊन पळवण्याचा प्रयत्न पण आपण करूया. आणि आज मला वाटतं विठ्ठल नानाचा तेजा सुद्धा इथं गटपात झाले. काय नानाचं तेजा दोन नंबर गटामध्येच पास झाला, चांगला सुंदर पळाला. ती गाडीच चांगली पळते, जिथे जिथे ती गाडी पळाली आहे दिवाना आणि तेजा, तिथे ती गुलाल प्राप्त झाले. आजही अपेक्षा आहे. आणि काल नानांचा वाढदिवस झाला, जी दोन्ही बैला गुलाला ठरली, तर आम्ही असं समजू नानांना आमच्या वाढदिवसाच्या आमच्याकडून शुभेच्छा पोचल्या आणि आमच्या नंदींकडून शुभेच्छा पोचल्या. आणि नक्की जास्त वेळ नाही घेणार, माझ्याकडून पण आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं प्रेम असंच राहू द्या.